महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शुक्रवारी पहाटे कल्याणच्या चिकणीपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। श्री विठ्ठल मंदिराबाहेरील एका झाडाखालील कचरापेटीत एक नवजात मुलगी सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। सकाळी मंदिर परिसरात आलेल्या भाविकांच्या लक्षात ही गोष्ट आली। भाविकांचं एका गोणीने लक्ष वेधलं। गोणीची तपासणी केली असता एक नवजात मुलगी जिवंत असल्याचं आढळून आलं। स्थानिक महिला पूजा दवेकर यांनी बाळाला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेलं। या धक्कादायक घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। बाळाला सोडून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे। माहिती मिळताच एका महिलेनं बाळाला उपचारासाठी तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयात आणलं। रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते बाळ अंदाजे 6 ते 7 दिवसांचं असून तिची प्रकृती सध्या सामान्य आणि स्थिर आहे। प्राथमिक तपासणीनंतर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टर सुलोचना त्रिभुवन यांनी बाळाला आवश्यक वैद्यकीय उपचारही दिले। रुग्णालय प्रशासनानं बाळ अंदाजे 6 ते 7 दिवसांचं असल्याची पुष्टी केली आहे। बाळ अंदाजे 6 ते 7 दिवसांचं असून सध्या त्याची प्रकृती सामान्य आणि स्थिर आहे। रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टर सुलोचना त्रिभुवन यांनी प्राथमिक तपासणी करून बाळाला आवश्यक वैद्यकीय उपचार दिले। रुग्णालय प्रशासनानं पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून बाळाची योग्य काळजी आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्याला नवजात शिशु काळजीगृहात पाठवण्याची तयारी करतायत। घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तपास सुरू केला। बाळाला तिथे सोडून देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना ओळखण्यासाठी पोलीस मंदिर परिसरातील आणि आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येते। या व्यतिरिक्त जवळचे नागरिक, दुकानदार आणि मंदिराशी संबंधित लोकांचीही चौकशी केली जाते। पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात असून जबाबदार व्यक्तींना लवकरात लवकर ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे नवजात बालकांना सोडून देण्याच्या अमानवीय प्रथेबद्दल समाजात पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। 2 दिन का नहीं है, ये 7 डेज का बेबी है। अभी आज एक महिला यहाँ पे जो कल्याण ईस्ट में रहती है, उसके घर के नजदीक पे ही उसको ये एक थैली में ऐसा दिखा, तो उन्होंने वो बच्चे को निकाला, बाद में देखा और फिर पुलिस की सहायता से हमारे हॉस्पिटल पे वो लेके आई है। अभी हमने बच्चे की जांच की है, फीमेल चाइल्ड है। वैसे तो कुछ इंजुरीज वगैरह कुछ नहीं दिख रहा है, बेबी भी एकदम अच्छा है, उसका कंडीशन भी अच्छा है। तो हम लोग अभी उसको एक बार पीडियाट्रिशियन को दिखा के हम लोग हमारे दूसरे हॉस्पिटल मतलब कल्याण डोंबिवली म्यूनसिपैलिटी का ही हॉस्पिटल है वो शास्त्री नगर हॉस्पिटल, वहाँ पे छोटे बच्चे का वार्ड है, वहाँ पे हम लोग उसको शिफ्ट करें। मैं सुबह 4 बजे उठ गई थी। जब कचरा डालने गई ना तो मेरे मतलब थैली में देखा तो बच्चा था। फिर उसके आजू बाजू में बहुत कुत्ते थे, इसलिए मैंने कुत्ते को भगाया। फिर मैंने बच्चे को लेके अंदर आई और देखा तो लड़की है। तो मेरे को कुछ समझ में ही नहीं आ रहा था मैं क्या करूँ, इसलिए मैंने रख दिया घर में। फिर लेट हुआ मेरे से मतलब आजू बाजू बोलने के लिए। ये बच्चे की तबीयत अभी ठीक है, बच्चा भी नॉर्मल है, दूध भी पिया है उसने, बाकी ठीक है। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, कल्याण। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।